Welcome back, friends, to learn spoken English without English grammar and grammar rules. We are just observing the fundamentals of English language. And when we observe the fundamentals of English language, then we don't have any kind of botheration about the grammar and the tedious rules of grammar. So, I want you to pay attention to the fundamentals of English language. मित्रांनो, जेव्हा आपण मूलभूत गोष्टी शिकत असतो, म्हणजे कोणत्याही भाषेचे, मग ते इंग्लिशसाठी सुद्धा लागू होतात. तर इंग्लिश भाषेच्या जेव्हा आपण मूलभूत गोष्टी शिकत असतो, तेव्हा आपल्याला व्याकरणाच्या किचकट नियमांची गरज भासत नाही. आणि परंतु असं करत असताना आपल्याला हे जे फंडामेंटल्स आहे, हे फंडामेंटल्स लिंक करत जावे लागतात. आता लिंक करत जातो म्हणजेच काय, की आपण या अगोदर शिकलेले जे काही फंडामेंटल्स आहेत, या अगोदर जे शिकलेले आपण मूलभूत गोष्टी आहेत, या मूलभूत गोष्टी पुढच्या मूलभूत गोष्टीबरोबर आपल्याला जोडत जाव्या लागतात. म्हणजे एक प्रकारची साखळी, म्हणजे प्रत्येक साखळीची प्रत्येक कडी आपल्याला काय करत जावं लागते, जोडत जावे लागते. आणि त्याच अनुषंगाने आपण काय केलं, तर साधा वर्तमान काळ जवळ-जवळ संपवलेला आहे. परंतु साध्या वर्तमान काळाचे काही उपयोग आपल्याला अजून सांगायचे बाकी राहिलेले आहेत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय केले होते? वी हॅव एक्सप्लेन्ड एव्हरी काइंड ऑफ युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आपण अगोदरच काय केलेलं आहे? तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे सर्वच उपयोग समजून सांगितले आहेत. पण फळ्यावर आपण काल केवळ 3 उपयोगांचं स्पष्टीकरण दिलं होतं. तर अजूनही काही उपयोग बाकी आहेत. त्याचं स्पष्टीकरण देण्याची गरज भासते. त्याची काही उदाहरणं आपण घेणार आहोत आणि ते उदाहरणं घेत असताना तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. परंतु तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आले असतील, त्यांना आपण अगदी धावत्या वेगात काय करूया? काल सांगितलेल्या उपयोगांची एक उजळणी करूया. सर्वात प्रथम आपण साधा वर्तमान काळाचा जो उपयोग होता, तो पहिला उपयोग काय सांगितला होता? नेहमीची क्रिया सांगण्यासाठी. दुसरी सवयीची क्रिया सांगण्यासाठी, तिसरी चिरंतर सत्य सांगण्यासाठी. तर हे असं सांगत असताना आपण काय केलं होतं, की नेहमीची क्रिया सांगण्यासाठी म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजच्या रोज जे रुटीन कार्य असतं आपलं, रोज जे आपण करतोच, ते सर्व कार्य म्हणजेच त्या सगळ्या क्रिया आपल्या साधा वर्तमान काळात सांगायच्या असतात. त्याचप्रमाणे आपण दुसरा उपयोग सांगितला होता, की सवयीची क्रिया सांगण्यासाठी. सवयीची क्रिया सांगण्यासाठी म्हणजेच काय, की सवय चांगली किंवा वाईट असू शकते. आता प्रत्येकाला चांगल्या सवयी असतील, त्याचप्रमाणे काही वाईट सवयी असतील. समजून घ्या, की मी जर देवपूजा करतो, तर ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझी ती रुटीन तर आहेच आहे. परंतु देवपूजा करणे ही एक चांगली सवय आहे. त्याचबरोबर आपण जर कोणी एखादी व्यक्ती नख कुरतडत असेल, तर नख कुरतडण्याची सवय सुद्धा असते. ही सवय सुद्धा काय आहे, साधा वर्तमान काळामध्ये सांगू शकतात. आता नख कुरतडण्याची सवय ही खूप काही चांगली नाहीये, परंतु असते कोणाकोणाला सवय. तर अशा प्रकारच्या ज्या सवयी आहेत, या हॅबिट्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, या हॅबिट्स सुद्धा तुम्हाला काय करायचे असतात, की साधा वर्तमान काळामध्ये सांगतात. आता काहींना आठवड्यातून एकदा म्हणजे चित्रपट बघण्याची सवय असते. म्हणजे पूर्ण आठवडाभर कष्ट केले, काम केलं, की मग थोडासा विरंगुळा म्हणून आठवड्यातून एकदा शनिवारी किंवा रविवारी एक चित्रपट बघण्याची सवय असते. तर ही अशी सवय सुद्धा तुम्ही साध्या वर्तमान काळामध्ये सांगू शकता. शी वॉचेस अ मूव्ही एव्हरी सॅटरडे किंवा ऑन संडेज असं तुम्ही सांगू शकतात. त्याचप्रमाणे चिरंतर सत्य सांगण्यासाठी सुद्धा साधा वर्तमान काळाचा उपयोग करतात. चिरंतर सत्य सांगण्यासाठी साधा वर्तमान काळाचा उपयोग करतात. त्याच्यासाठी आपण काय उदाहरण घेतले होते, जसं द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. हे चिरंतर सत्य आहे. याच्यात काही बदल होत नाही. चिरंतर सत्य म्हणजे नेमकं काय? की जे शाश्वत आहे, ज्याच्यात काही बदल होत नाही. त्याला आपण चिरंतर सत्य म्हणतो. त्याला आपण दुसरं नाव सुद्धा सांगितलं होतं, त्रिकालबाधित सत्य. त्रिकालबाधित सत्यमध्ये भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे तिघही काळ येतात आणि ह्या तिघ काळांमध्ये हे सत्य आहे. याच्यात काही बदल होणार नाही. तेव्हा आपण अशा गोष्टीला चिरंतर सत्य म्हणतो. म्हणजेच जी गोष्ट कधीही बदलणार नाही. त्याला आपण साध्या वर्तमान काळामध्ये सांगतो. तर असे काही 3 उपयोग सांगितले होते. त्याच्यापुढे आपण सांगितलं होतं, की साध्या वर्तमान काळाचा उपयोग नरेटिव्हज म्हणजे कथन करण्यासाठी सुद्धा आपण वापरत असतो किंवा त्याचप्रमाणे कॉमेंट्रीज कॉमेंट्रीज करण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करत असतो. जसं खेळाचं समालोचन करायचं असतं, क्रिकेटची कॉमेंट्री तुम्ही ऐकतात. तर अशा कॉमेंट्रीमध्ये सुद्धा साधा वर्तमान काळाचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे आपण असंही सांगितलं होतं, की वर्तमानपत्राचे जे हेडिंग्ज आहेत, त्या हेडिंग्ज सुद्धा साध्या वर्तमान काळामध्ये आपण वापरत असतो. हेडिंग्ज म्हणजे मथळा. तर ही मथळे सुद्धा काय करतात, तर साध्या वर्तमान काळामध्ये वापरतात. आता इथून पुढचे
कोणते उपयोग आहेत ते उपयोग आपण फळ्यावर तुम्हाला समजून सांगूया. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळाचे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचे जे तीन उपयोग शिकलो. त्याच्यानंतरचा जो चौथा उपयोग आहे तो कोणता आहे? वर्तमानपत्रातील मथळे लिहिण्यासाठी. आता वर्तमानपत्रामध्ये घटना अगोदर घडून गेलेल्या असतात, पण तरी सुद्धा आपण असे हे जे मथळे आहेत म्हणजे हेडलाईन्स आहेत, या हेडलाईन्स साधा वर्तमान काळामध्ये लिहित असतो. आता बघा इथे उदाहरण दिलेलं आहे, इंडिया बीट्स ऑस्ट्रेलिया बाय 2 विकेट्स. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना तर घडून गेला आहे आणि म्हणून आपण आज काय करत आहोत? वर्तमानपत्र वाचत आहोत. त्या वर्तमानपत्रामध्ये काय लिहिलं आहे? इंडिया बीट्स. बघा इथे क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं आहे. क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप वापरलं तर याचा अर्थ आहे की हा आहे साधा वर्तमान काळ. आणि मग असा साधा वर्तमान काळाचा उपयोग केला जातो कशासाठी? वर्तमानपत्रातील हेडलाईन्स लिहिण्यासाठी. मग इंडिया बीट्स ऑस्ट्रेलिया बाय 2 विकेट्स, तर भारत ऑस्ट्रेलियाला 2 विकेट राखून, 2 गडी राखून बाद करतो. बाद करतो म्हणजेच पराभूत करतो. असा त्याचा अर्थ झाला. करतो, आता करतो असा शब्दशः अर्थ घ्यायचा का? तर नाही. तर मग भारताने ऑस्ट्रेलियाला 2 गडी राखून पराभूत केले, असा अर्थ होईल. द प्राईम मिनिस्टर व्हिजिट्स अमेरिका. आता बघा, द प्राईम मिनिस्टर व्हिजिट्स अमेरिका म्हटल्यानंतर इथे काय दिसतंय की भारताचे पंतप्रधान अमेरिकेला गेले आहेत, तिथे ते भेट देत आहेत किंवा भेट देऊन झाली असेल, तिथे काही चर्चा झाली असेल, ती झाली असेल. परंतु ती जी भेट आहे, ती जी दिली आहे, त्याबद्दल इथे सांगण्यासाठी आता मग ह्या हेडलाईनच्या खाली जे वृत्तांत असेल, तो वेगळा साध्या भूतकाळात किंवा इतर ठिकाणी सांगितला जाईल. परंतु इथे आपल्याला काय दिसत आहे? व्हिजिट्स म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरलं. म्हणजेच हा साधा वर्तमान काळ आहे. द प्राईम मिनिस्टर व्हिजिट्स अमेरिका. भारताचे पंतप्रधान अमेरिकेला भेट देतात असा अर्थ झाला. पण देतात असं म्हणायचं का? तर म्हणजेच पंतप्रधानांनी अमेरिकेला भेट दिली. त्याच्या पुढे आणखीन एक्स्ट्रा आपण माहिती लिहू शकतो. पुढचा उपयोग काय आहे? कथन आणि समालोचन करण्यासाठी. आता तुम्ही 10वी 12वीला, खास करून 12वीला नाही पण 10वी पर्यंत स्टोरीज वगैरे लिहितात की नाही, गोष्टी लिहितात ना, त्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं कथन करायचं असतं म्हणजे नरेशन. तुम्हाला असं टॉपिक पण येतो बघा, नरेटिव्ह स्टोरीज. तर नरेशन करण्यासाठी, नरेटिव्ह स्टोरीज लिहिण्यासाठी किंवा समालोचन करण्यासाठी, समालोचन म्हणजे काय? कॉमेंट्री करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होतो. कशाचा उपयोग होतो? साधा वर्तमान काळाचा. इन द मूवी द हिरो फाइंड्स, बघा फाइंड्स मूळ रूप आले. इन द मूवी द हिरो फाइंड्स अ सिक्रेट मॅप अँड ट्रॅव्हल्स टू अँड आयलँड. तर त्या चित्रपटामध्ये हिरोला म्हणजे जो मुख्य अभिनेता आहे, हिरोला काय मिळतो? तर एक गुपित नकाशा मिळतो आणि त्या नकाशाच्या आधारे तो एका आयलँडकडे म्हणजेच बेटाकडे निघतो. निघतो म्हणजे ट्रॅव्हल्स करतो म्हणजे प्रवास करतो. असं झालं. तर प्रवास करतो, त्याला सापडतं, असं नाही. तर मग आता याचा अर्थ कसा केला गेला पाहिजे? तर चित्रपटामध्ये त्या हिरोला एक अ, नकाशा सापडतो आणि त्या नकाशाच्या आधारे तो एका बेटावर जातो. असं आपल्याला सांगायचं असतं. आपण हे स्टोरी टेलिंग वगैरे करतो ना किंवा आपण एखादी गोष्ट चित्रपट पाहून आल्यानंतर आपल्या मित्र सांगतो, की असं-असं होतं, तसं-तसं होतं, या अर्थाने. द बॉलर थ्रोज द बॉल व्हेरी हार्ड बट द बॅट्समन हिट इट बियॉन्ड द बाउंड्री लाईन. तर इथे काय दिसतंय? थ्रोज. तर गोलंदाज चेंडू अतिशय जोराने फेकतो म्हणजे बॉलिंग करत असतो, तर जोराने फेकतो. परंतु द बॅट्समन फलंदाज काय करतो? हिट्स तर हिट्स इट बियॉन्ड द बाउंड्री लाईन. परंतु तो जो बॅट्समन आहे फलंदाज, तो काय करतोय? त्या बॉलला काय करतो? बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाणतो किंवा मारून फेकतो. म्हणजे याचा अर्थ टोला लगावतो. इथे टोला लगावतो म्हणजेच त्याने सिक्सर मारला असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारचं समालोचन करण्यासाठी सुद्धा साधा वर्तमान काळाचा उपयोग करतात. आता इथून पुढचा कोणता उपयोग आहे ते बघूया. तर मित्रांनो, साध्या वर्तमान काळाचे पुढचे महत्वाचे उपयोग कोणते? तर वेळापत्रक आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी. आता तुम्हाला माहित आहे की तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड
इथे जात असाल तर तिथे एक विशिष्ट वेळापत्रक वगैरे असतं किंवा तुमच्या शाळेमध्ये तुमच्या वर्गाचं स्वतःचं एक विशिष्ट वेळापत्रक असतं. तर अशा प्रकारचे जे वेळापत्रक वगैरे जे सादर करायचे असतात, ते वेळापत्रक आपण काय करत असतो, साधा वर्तमान काळामध्ये सांगत असतो. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा पुढे येणारे जे काही प्रसंग आहेत किंवा कार्यक्रम आहेत, फंक्शन्स आहेत, त्याचप्रमाणे परीक्षा आहेत, असे जे आहेत, ते सांगण्यासाठी सुद्धा आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. जसं द ट्रेन लिव्हज ॲट 8 PM. तर ती ट्रेन रात्री 8 वाजता निघते. आता ही काय आहे घटना? तर दैनंदिन जीवनातील वेळापत्रकानुसार ठरलेली निश्चित अशी घटना आहे, कार्यक्रम आहे आणि तो त्या वेळेला ती ट्रेन तिथून स्टेशनवरून निघते. तर असा टाइम टेबल जर सांगायचं असेल, तर असा टाइम टेबल सुद्धा आपण काय करू शकतो, साधा वर्तमान काळामध्ये सांगू शकतो. त्याचप्रमाणे अवर एक्झाम स्टार्ट्स नेक्स्ट मंडे. आता बारकाईने बघा. अजून आमची परीक्षा सुरू झालेली नाहीये. आमची परीक्षा सोमवारपासून म्हणजे पुढच्या सोमवारपासून सुरू होते आहे. आता सुरू होते आहे म्हणजे आता सुरू झाली आहे का? नाही. आत्ता आहे का? नाही. तर केव्हा आहे? पुढच्या सोमवारी. म्हणजे पुढच्या सोमवारपासून सुरू होते. अशा प्रकारचे जे कार्यक्रमाची रूपरेषा जी असते, ती रूपरेषा सुद्धा आपल्याला काय करायची असते, तर साध्या वर्तमान काळामध्ये सांगायचं असतं. पुढचा जो उपयोग आहे तो काय आहे? कायम स्वरूपाची स्थिती सांगण्यासाठी. आता कायम स्वरूपाची स्थिती म्हणजे काय? पर्मनंट स्टेट. आता तुम्ही जिथे राहतात, ही सुद्धा तुमची काय पर्मनंट स्टेट. म्हणजे तात्पुरता जर तुम्ही कुठे बाहेरगावी गेला असाल, नात्यागोत्यांकडे गेला असाल, तिथे 2-4 दिवस राहणार असाल, तर ते काय तुमचं पर्मनंट स्टेट राहणार नाही. किंवा काही जॉबच्या निमित्ताने किंवा काही महत्त्वाच्या कामाच्या निमित्ताने तुम्ही दुसऱ्या शहरात गेला असाल आणि तिथे हॉटेलमध्ये किंवा रूम घेऊन 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी जर राहत असाल, तर ती तुमची कायमस्वरूपी स्थिती नाहीये. परंतु तुम्ही जिथे जन्माला आलात, लहानाची मोठे झालात, तिथे तुम्ही कायमस्वरूपी राहतात, तर ती तुमची कायमस्वरूपीची स्थिती आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्थिती, कायमस्वरूपीची स्थिती सांगण्यासाठी साधा वर्तमान काळाचा उपयोग होतो आणि कायम स्वरूपाच्या स्थितीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, ते आपण एक-एक टप्प्याटप्प्याने घेतलेले आहेत. तर बघूया कसे-कसे आहेत ते. जसं माय पॅरेंट्स लिव्ह इन नागपूर. माझे पालक नागपूरमध्ये राहतात. तर ही जी स्थिती आहे, ही कायम स्वरूपाची आहे. म्हणजेच मी इकडे मुंबईमध्ये राहतो, परंतु माझे पालक कुठे राहतात? नागपूरमध्ये राहतात. म्हणजे ती त्यांची तिथे कायम स्वरूपाची स्थिती आहे आणि म्हणून इथे आपण साधा वर्तमान काळात पहिलं रूप वापरलं. इथे सुद्धा आपण पहिलं रूप वापरलं. इथेही पहिलंच रूप वापरलं आहे. तर इथे कायमस्वरूपी वास्तव्य दाखवण्यासाठी आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो. आता दुसरं काय आहे? कुणाल वर्क्स ॲज अ सर्जन. म्हणजे कुणाल सर्जन म्हणून कार्यरत आहे किंवा कार्य करतो. आता ही जी स्थिती आहे, आता तो सर्जन आहे, आता तो कायमस्वरूपी सर्जन झालेला आहे. तर तो काय आहे त्याच्या जीवन व्यवसाय म्हणजे करियर, करियरशी संबंधित. जसं आय टीच स्टुडंट्स, तर मी विद्यार्थ्यांना शिकवतो. तर हे सुद्धा काय झालं, माझं कायमस्वरूपीची स्थिती झाली. म्हणजे मी काय करतो, आय वर्क ॲज अ टीचर इन अ डॅश स्कूल. तर अशा मी कोणत्यातरी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. तर ही माझी काय झाली कायमस्वरूपीची स्थिती, परंतु ते माझं करियर झालं, जीवन व्यवसाय. त्याचप्रमाणे इथे असं सांगण्यासाठी सुद्धा आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो आणि मूळ रूप वापरलं. द नाईल रिव्हर फ्लोज थ्रू इजिप्त. तर नाईल नदी इजिप्तमधून वाहते. आता इजिप्तमधून वाहते तर इजिप्त काय आहे देशाचं नाव. त्याचप्रमाणे आपल्या नकाशामध्ये ते भौगोलिक स्थान आहे. तर अशा प्रकारची भौगोलिक स्थिती ती कायमस्वरूपीची स्थिती आहे. म्हणजे नाईल नदी तिथून सोडून इंडियामध्ये वाहायला लागणार नाहीये. तर मग घडामोडी निसर्गाच्या काय असतील ते सांगू नाही शकत. परंतु उदाहरण आता सध्या तरी भौगोलिक स्थितीनुसार ती कायम स्वरूपाची स्थिती आहे आणि म्हणून फ्लोज काय झालं? मूळ रूप वापरलं आणि म्हणून आपण अशा प्रकारे भौगोलिक कायमस्वरूपी स्थिती सांगण्यासाठी कायम स्वरूपाची स्थिती म्हणजे परमनंट स्टेट सांगण्यासाठी सुद्धा आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो. शी नोज अ लॉट अबाउट हिस्ट्री. तर तिला इतिहासाबद्दल खूप काही माहिती आहे. आता जी माहिती आहे, जे ज्ञान आहे, ते आता कायमस्वरूपी झालं. आता आपण कधी ज्ञान एकदा मिळालं, तर आपण विसरतो का? नाही विसरत आणि म्हणूनच ज्ञान सुद्धा कायम स्वरूपाची स्थितीमध्ये येतं. शी नोज फ्रेंच वेल. तर तिला फ्रेंच भाषा चांगली माहिती आहे. म्हणजे ती जरी आता इथे इंडियामध्ये हिंदी, मराठी किंवा इतर भाषा बोलत असली, तरी तिला फ्रेंच भाषेचं सुद्धा चांगलं ज्ञान अवगत आहे. तर ती कायमस्वरूपीची स्थिती झाली.
आय हॅव टू सिस्टर्स. मला 2 बहिणी आहेत. आता 2 बहिणी आहेत, ह्या कायमस्वरूपीची स्थिती झाली. ते नातं होतं. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या पर्मनंट स्टेट असतात, ह्या पर्मनंट स्टेट्स सांगण्यासाठी सुद्धा साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो. तर अशा प्रकारे आपण 2 व्हिडिओजमध्ये साध्या वर्तमान काळाचे उपयोग समजून घेतले आणि याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही ते आवर्जून हे टप्प्याटप्प्याने तुम्ही सर्वच उपयोग आजच सगळे लक्षात आले पाहिजे किंवा आजच तुम्ही ते पाठ करून बोलायला सुरुवात केली पाहिजे असं मी म्हणत नाही. परंतु जे उपयोग आपण जसे-जसे शिकलो, तसे-तसे दैनंदिन जीवनामध्ये 1-1, 2-2 वाक्य का होईना त्याच्या आधारे किंवा त्याच्याशी निगडीत आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे येत्या काही काळामध्ये तुमचं साध्या वर्तमान काळाशी संबंधित असलेलं ज्ञान पूर्ण होऊन जाईल आणि ती सुद्धा कायमस्वरूपी स्थिती बनून जाईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.